अभिनेता सैफ अली खानवर घरात घुसून चाकूने हा हल्ला करण्यात आला आणि सैफ चाकूचे अशा प्रकारे 6 वार झालेत। यामध्ये 2 जखमा या गंभीर स्वरूपाच्या पाठीवर, गळ्यावर आणि हातावर चाकूचे वार झालेत। लीलावती रुग्णालयामध्ये सैफवर सध्या शस्त्रक्रिया झालेली आहे। तपासासाठी 7 पथकं आता तैनात करण्यात आलेत। यामध्ये हल्लेखोर कोण आहे त्याचा तपास आता वेगाने सुरू आहे। कडक सुरक्षा व्यवस्था असताना सुद्धा हल्लेखोर घरामध्ये कसा घुसला असा सवाल आता उपस्थित होतोय आणि अभिनेता सैफ अली खानवर वांद्रे इथल्या राहत्या घरामध्ये अशा प्रकारे चाकू हल्ला झालेला आहे। तर मनश्री पाठक या सर्व घडामोडींवर सध्या लक्ष ठेवून आणि सैफ अली खानच्या घराच्या ठिकाणी सध्या ते उपस्थित आहेत। जाणून घेऊया काय नेमके सध्याचे आणखी अपडेट्स। मनश्री, क्राईम ब्रांचचा तपास तर सुरू आहेच, मात्र ज्या ठिकाणी सैफ अली खानचं घर आहे तो मजला म्हणजे 12वा मजला। आपण बघतोय की 12व्या मजल्यावरती सुरक्षा कडेकोट आहे। इथून सहजासहजी कुणाला प्रवेश मिळेल आणि कुणी अचानकपणे आपल्या घरात शिरेल आणि हल्ला करेल याची सुतरामही कल्पना सैफ अली खान किंवा त्यांच्या कुटुंबियांना नसेलच, मात्र तरी सुद्धा हा हल्ला झाला, त्यामुळे आश्चर्यजनक अशी स्थिती आहे। 12व्या मजल्यावरची दृश्य आपण बघतो आहोत। या 12व्या मजल्यावर एक टेरेस गार्डन सुद्धा करण्यात आलेलं आहे। फुलझाडं फुललेली आहेत आणि एक करीना कपूरचा व्हिडिओ सुद्धा सध्या समोर आलेला आहे, जो हल्ला झाल्यानंतरचा व्हिडिओ आहे। याच घरात, याच टेरेस गार्डन मधला तो व्हिडिओ आहे की ज्यावेळी हल्ला झाला, सैफ अली खानला रुग्णालयात दाखल केलं, त्यानंतर करीना कपूर ही आपल्या घरातील कर्मचाऱ्यांची चौकशी करत होती, नेमकं काय घडलं याचा अंदाज घेत होती, त्यावेळचा हा व्हिडिओ आहे। त्याच्यामुळे करीना कपूर खान याच घराच्या 12व्या फ्लोअरवर हल्ला झाल्यानंतर आली होती हे स्पष्ट होतंय। त्यामुळे याच 12व्या मजल्यावरती जे टेरेस गार्डन आपल्याला दिसतंय, ज्या ठिकाणी करीना कपूर खान उभी राहून अंदाज घेत होती की नेमकं झालंय काय, हा अंदाज घेतानाचा हा व्हिडिओ करीना कपूरचा आता समोर आलेला आहे। त्याच्यामुळे हल्ला झाल्यानंतर करीना कपूर ही याच सत्यम सरन या इमारतीमध्ये आपल्याच घरी म्हणजे 12व्या मजल्यावर उपस्थित होती हे आता स्पष्ट झालंय। मात्र ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस करीना कपूर किंवा सैफ अली खानचे इतर कुटुंबीय नेमके होते कुठे याचा अधिकृत खुलासा जरी झालेला नसला तरी सुद्धा सोशल मीडियाद्वारे, इन्स्टा स्टोरीद्वारे जे समोर आलेलं आहे की रात्री साधारणतः 11 वाजता करीना कपूर, करिश्मा कपूर या दोघी बहिणी एका पार्टीमध्ये व्यस्त होता, त्यामुळे इन्स्टा स्टोरी त्याची अपलोड झालेली आहे, त्यानुसार हे बघायला मिळतं आहे। पुन्हा एकदा आपण बघतोय की क्राईम ब्रांचची एक टीम ही आता बिल्डिंगच्या बाहेर येते, कदाचित काही माहिती सुद्धा त्यांच्याकडनं दिली जाईल। आपण प्रयत्न करणार आहोत त्यांच्याशी बातचीत करण्याचा। क्राईम ब्रांचची ही टीम सातत्याने घिरट्या घालते असं म्हणायला हरकत नाहीये, कारण सातत्याने या इमारतीची चहूबाजूंनी तपासणी केली जाते, या संपूर्ण परिसराची तपासणी केली जाते। तब्बल 30 ते 40 सीसीटीव्ही कॅमेरे ही या परिसरात होते, या इमारतीत होते, अशा पद्धतीने माहिती दिली जाते इथल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांकडनं। अर्थातच ही ऑफ रेकॉर्ड असणारी माहिती आहे, ऑन रेकॉर्ड कुणीही बोलायला तयार नाहीये। अगदी वॉचमनला सुद्धा मी बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र या संदर्भात आम्हाला काहीही माहिती नाही, आपण त्यावेळेस ड्युटीवर नव्हतो, अशा प्रकारची उत्तरं या वॉचमनकडनं देण्यात येत आहेत। क्राईम ब्रांचमधल्या काही अधिकाऱ्यांशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र अधिकृत माहिती द्यायला त्यांनी नकार दिलेला आहे। त्यामुळे 30 ते 40 सीसीटीव्ही कॅमेरे असताना सुद्धा अशा पद्धतीने हा धक्कादायक प्रकार घडतो कसा असा प्रश्न उपस्थित होतो। लीमा नामक जी महिला ही या घरामध्ये उपस्थित होती, जी महिला कर्मचारी होती, या सैफ अली खानच्या घरामध्ये काम करणारी, त्यांना घरगुती सेवा देणारी ही महिला होती, त्यांची घरकामं करणारी ही महिला होती। या महिला कर्मचाऱ्यासोबत या अज्ञात व्यक्तीचा काही वाद झाला होता। हा वाद सोडायला सैफ अली खान स्वतः त्यामध्ये त्यांनी हस्तक्षेप केला होता आणि त्यानंतर पुन्हा हा वाद वाढला आणि या वादाचं रूपांतर हल्ला करण्यामध्ये झालं अशी एक प्राथमिक माहिती समोर येते। मात्र ही माहिती जरी समोर येत असली तरी सुद्धा आजूबाजूचा संपूर्ण परिसर आपण बघितला, कारण ही प्रत्येक जी माहिती समोर येते त्याच्यात कुठे ना कुठे प्रश्न उपस्थित होत आहेत, कुठलीही माहिती ही ठोस मानली जात नाहीये आणि त्यामुळेच या प्रकरणाच्या तळाशी जाऊन नेमकं झालं काय याचा खुलासा जोपर्यंत अधिकृतरित्या होत नाही तोपर्यंत काही सांगणं मुश्किल आहे, अशा पद्धतीची परिस्थिती आहे। हा संपूर्ण परिसर उच्चभ्रू वस्तीचा परिसर आहे, आजूबाजूला हायराईज इमारती आहेत, इथे फ्लॅट असणारे, इथे घरं असणारे जे आसामी आहेत हे बडे आसामी आहेत। अर्थात आपण अंदाज घेतोय की सैफ अली खान सारखा बॉलिवूडमधला एक मोठा अभिनेता ज्यावेळी इथे राहतो त्यामुळे त्याच्या आजूबाजूला जे राहणारे लोक आहेत, हा जो संपूर्ण रहिवासी एरिया आहे हा उच्चभ्रू वस्तीचा मानला जातो। त्याच्यामुळे अशा प्रकारच्या उच्चभ्रू वस्तीमध्ये जर एखादा चोर अचानकपणे शिरत असेल, अज्ञात व्यक्ती अचानकपणे शिरत असेल तर निश्चितपणे सुरक्षेला धोका आहे असं म्हणायला हरकत नाही। बाजूच्या बिल्डिंगकडे आपण लक्ष दिलं तर समोर अजूनही पोलीस व्हॅन ही लागलेली आहे। सध्या मुंबई क्राईम ब्रांचचे पोलीस हे बाहेर येत आहेत आणि इथे आपण बघतोय की यांच्या हातामध्ये ब्रीफकेस आहे आणि या ब्रीफकेसमधून काही पुरावे नेले जात आहेत का हे बघणं सुद्धा गरजेचं आहे। सर, काही माहिती मिळाली आहे का? सर, नाही, आम्ही सांगू शकत नाही।
तर काही सांगू शकत नाही अशा पद्धतीची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या हातामध्ये ब्रीफकेस आहे, आपण बघतोय. काही माहिती सांगू शकत नाही असं सांगितलं.